नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेत इलेक्शनला अवघ्या 5 दिवस बाकी आहेत. म्हणजेच तुम्ही समजा सगळ्याच पक्षाने वातावरण एकदम तापून ठेवलेलं आहे. कारण आता प्रचाराला अगदी वरचा टोक प्राप्त झालेला आहे. आणि ह्यामध्ये आम्ही बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वार्ड नंबर 26 चे उमेदवार कोलासू साहेब यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. कसं काय तुमचा प्रचार वगैरे कसा चालू आहे? आमचा प्रचार अगदी दणदणीत चालू आहे. सर्व स्तरातून सर्वच विभागातून आम्हाला त्याचा पाठिंबा आहे आणि लोकांना आता कळून चुकलेलं आहे की जी विधानसभेमध्ये जी परिवर्तनाची लाट होती ती आता महापालिकेमध्ये कायम राहणार आहे. लोकांना आता माहिती पडलेलं आहे की या ठिकाणी आपला खरा विकास कोण करू शकतो. कारण खरा विकास हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती हे करू शकतात. कारण आमचा केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, आता महापालिकेतही सत्ता येणार आहे. त्यामुळे आमचं ट्रिपल इंजिनचं सरकार या ठिकाणी येणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही या ठिकाणी विकासाची गंगा वाहणार आहोत आणि सर्व लोकांना आता ते कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आमच्या प्रचारामध्ये जोर आहे. इथे आता लोकसभा आणि विधानसभा जेव्हा बहुजन विकास आघाडीने गमावल्यानंतर ह्या नगरसेवक म्हणजे महानगरपालिकेच्या इलेक्शनला त्यांनी फार वेगळी स्ट्रॅटेजी आणि वेगळाच जोर लावलेला आहे. ह्यामुळे तुम्हाला कुठे वाटते का की ह्या वेळेला बहुजन विकास आघाडी बीजेपीला ब्रेक लावेल असं तुम्हाला कुठे भीती वाटते का? मुळीच नाही. कारण आम्हाला ज्यावेळी आम्ही प्रचारामध्ये जातो त्यावेळी आम्हाला कळून चुकतं की लोक आम्हाला वोटिंग करणार आहेत. कारण बरेचसे असे सायलेंट वोटर आहेत जे त्यांचे काल वोटर होते किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सायलेंट आहेत आणि त्यांना माहिती आहे कुठे काय मतदान करायचं, काय करायचं आणि ते आम्हाला मतदान करणार याबद्दल आम्हाला खात्री आहे. गेल्या वर्षभरामध्ये महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीचं काहीच सत्ता नसल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की इकडचे जे रस्ते आणि पाणी आणि इतर जे काही महानगरपालिकेची सोय आहे, सेवा आहे, ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा देखील फायदा बहुजन विकास आघाडीला होईल असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, महानगरपालिकेमध्ये 2020 साली या ठिकाणी सालापासून प्रशासक आहे आणि तरी सुद्धा हे जे माजी नगरसेवक होते यांची दादागिरी, यांची काम करण्याची हे चालू होतं. परंतु हे जे नगरसेवक होते हे काही काळापर्यंत निष्क्रिय झाले. म्हणजे हे समाजापासून दुरावले गेले, समाजामध्ये कुठलीही कामं केली नाही. आता आमच्या 26 प्रभागामध्ये जर तुम्ही बघाल तर उमेळमान गावापासून ते बरामपूर गाव, माणिकपूर गाव आहे, पुढे आनंदनगर आहे, शास्त्रीनगर आहे, इथे सगळ्याच लोकांची तक्रार आहे की ह्या ठिकाणचे जे नगरसेवक आम्ही निवडून दिलेले होते त्यांनी आमच्यासाठी कुठल्याही प्रकारची अशी भरीव कामगिरी केली नाही. अगदी तुम्हाला साधं उदाहरण सांगायचं झालं तर गटाराची जी झाकणं तुटलेली आहेत ती सुद्धा ह्यांना दिसत नव्हती आणि ती सुद्धा हे बदलण्याची यांच्याकडे ती मानसिकताच नव्हती मुळात. म्हणजे सत्ता असो की नसो, सत्ता कोणाकडे होती? ना भारतीय जनता पार्टीकडे होती ना त्यांच्याकडे होती, प्रशासकांकडे होती. परंतु तुम्ही माजी नगरसेवक म्हणून तुमच्याकडे तो दबदबा होता, परंतु ह्यांनी त्या दबदब्याचा उपयोग करून घेतला नाही. ह्यांनी फक्त आणि फक्त आपला किस्सा कसा भरता येईल, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट कसे मिळतील, आपला कॉन्ट्रॅक्टर कसा त्या ठिकाणी विकसित होईल हेच बघितलं. बाकी सत्ता कुणाची नसते, परंतु काम करण्याचं एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा काम करून घेतो. म्हणजे तुम्ही महापालिकेत गेले तर ते तुम्ही अर्ज टाकला तर त्याला ते उत्तर देणं भागच आहे किंवा काम करणं भागच आहे. मग तुम्ही तर माजी नगरसेवक होतात, माजी उपमहापौर होतात, माजी सभापती होतात. मग सभापतीचा फायदा काय, उपमहापौराचा फायदा काय? उपमहापौर इथे होते, मग ते मणिपूरचा काय बारामती झाला का, वसईचा काय बारामती झाला का? तुमच्या नेतृत्वाने तुम्हाला मोठी मोठी पदं दिली पण तुम्ही ती उपभोगली फक्त स्वतःच्या फायद्यासाठी. आणि तुम्ही कामं कुठे केली, विकासाची कामं कुठे झाली? अजूनही ग्रामपंचायतकालीन जे रस्ते आहेत ते आहेत, गटार आहेत, गटारं तुंबलेली आहेत, गटाराची झाकणं तुटलेली आहेत, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. माणिकपूरमध्ये जर बघितलं तुम्ही तर प्लॅटफॉर्मवर 1 ला जाताना पूर्ण वसईभरचे लोक तिकडून जातात, त्या रस्त्याने जातात, परंतु त्या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम सुद्धा या लोकांनी केलं नाही. आज ह्यांची उत्तर कशी, उद्धट उत्तर की कोंबडी वेळी तुमची तर आम्हाला सांगायला घरी आहे. म्हणजे कोणाच्या मरणाची वाट तुम्ही पाहणार का?
एखाद्या जर विपरीत घटना घडणार, लहान मुलं आहेत, गावामध्ये लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे तरी बघा तुम्ही, त्यांच्यासाठी काही उपाययोजना केली का? ते अधिकारी तर तेच होते, तुम्हीच कामाला लावलेले अधिकारी होते, तुमच्याच यांनी प्रमोशन दिलेले अधिकारी होते. सहाय्यक आयुक्त कोणाचे होते? सहाय्यक आयुक्त पद 10वी आणि 12वीचा जो हे आहे त्याला तुम्ही सहाय्यक आयुक्त करून ठेवले. सरकारी पद कधी भरलीच नाही, म्हणून तो कार्यक्षम अधिकारी आलाच नाही. ते महापालिका खऱ्या अर्थाने ही महापालिकाच नाहीये. कारण या ठिकाणी जो सहाय्यक आयुक्त जो असतो तो एक क्लास 1 अधिकारी असला पाहिजे. इथे 10वी 12वीच्या लोकांना, तुमच्याच मर्जीच्या लोकांना तुम्ही सहाय्यक आयुक्त करून ठेवलाय. मग तो भ्रष्टाचार तर करणारच ना. त्याच्याकडून कामाची अपेक्षा तुम्ही काय करताय? तुम्ही सरकारकडून, नगरविकास खात्याकडून ती पदं भरून घेतली पाहिजे होती. आज महापालिका स्थापन झाली 2009 पासून, 2009 ते 2025 पर्यंत तुम्ही साधं सहाय्यक आयुक्ताचं पद भरू शकले नाही. आज या ठिकाणी महापालिकेमध्ये जे उपायुक्त आहेत त्या लेवलचा व्यक्ती या ठिकाणी सहाय्यक आयुक्त पाहिजे, तर खऱ्या अर्थाने या महापालिकेचा, कारण तो नॉलेजेबल पर्सन आहे ना. इथे नॉलेज काय आहे ना, हे क्लार्क आहेत, त्यांची जर पोस्ट तुम्ही बघितली तर वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ लिपिक तथा सहाय्यक आयुक्त असंच करतात ना. पण त्याच्याकरता तुम्हाला ती पदं भरली पाहिजे होती. आणि तो जर व्यक्ती आहे, अशा जर अशिक्षित व्यक्तींना जर तुम्ही सहाय्यक आयुक्त पदावरती ठेवलं तर तो भ्रष्टाचार करणार, तुमच्या मर्जीतली कामं करणार. बरोबर, तुमच्या मर्जीतली कामं का झाली नाही? ह्याला जबाबदार कोण? कारण ह्याला जबाबदार तुमची निष्क्रियता. तुम्ही कामच मुळात करत नव्हते. तुमचं काम फक्त एवढंच होतं, आम्ही बिल्डिंगा बांधायच्या, अनधिकृत लोकांची घरं बांधायची, मग ती नंतर पुढे जाऊन त्याचं काय होत तुटली तरी चालतील, पण आम्हाला आमचं काम मिळालं, आम्हाला आमची पोटं भरली, झालं काम आमचं. आता गावातल्या लोकांची जी घरं आहेत ती तुटण्याची भीती असते आणि काही ओसी न मिळालेले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, काल नालासोपारा येथे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणची जी काही घरं आहेत, स्थानिक लोकांची घरं आहेत किंवा जे अनधिकृत बिल्डिंग वगैरे झालेले आहेत ते तोटू आम्ही देणार नाही. त्यांच्यासाठी आम्ही एक नवीन पॉलिसी घेऊन येणार आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी कालच सांगितलेलं आहे की आम्ही नवीन पॉलिसी घेऊन ती घरं कशी अधिकृत होतील त्याकडे आम्ही लक्ष देणार आहेत. आणि लवकरच त्या आम्ही महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. आणि जर बघा, हे जर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर आम्ही तो प्रस्ताव करून तो पुढे राज्य शासनाकडे पाठवून ही घरं कशी अधिकृत होतील, ह्यांच्या जमिनी, पायाखालच्या जमिनी ज्या आहेत, घराखालच्या जी जमिनी आहेत त्या याने कसे होतील ते बघून आम्ही ती अधिकृत करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आता प्रचाराला संपूर्ण परिसरात फिरता, कसं काय, तुम्हाला काय वाटते? तुमची भारतीय जनता पार्टीला लोक तुम्हाला सपोर्ट करतील असं वाटते? निश्चितच विधानसभेला आम्ही ह्या वॉर्डामध्ये प्लस आहोत. जो माझी ज्या 26 प्रभागामध्ये मी आहे त्याच्यामध्ये आम्ही 2,500 प्लस आहोत. आता आमच्या आमदार स्नेहाताई दुबे ह्या रात्रंदिवस काम करत आहेत. तुम्ही आज रात्री 12 वाजता जरी गेलात तरी त्यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. पहिलं काय व्हायचं, आमदाराला भेटण्यासाठी वेळच नाही, इथून विरारला कोणी जायला तयार नव्हतं. साधा आमदाराचं कार्यालय वसई विधानसभेमध्ये नव्हतं. आज आमदाराचं कार्यालय आम्ही माझ्या ह्या ऑफिस पासून, म्हणजे माणिकपूर नाक्यापासून एक 2 मिनिटाच्या अंतरावरती तो ऑफिस आहे. आणि हा ऑफिस आणण्यामध्ये महत्वाचा वाटा माझा आहे. आणि हे याच्यामध्ये आपल्या लोकांसाठी, आपल्या स्थानिक लोकांसाठी तिकडे आमदार उपलब्ध सहजतेने व्हावा म्हणून आम्ही ह्या ठिकाणी वसई विधानसभेमध्ये मोठं आमदाराचं कार्यालय चालू केलेलं आहे. पुढे आता निर्मळमध्ये ग्रामीण भागामध्ये ताईंचं एक हे आहे की त्या ठिकाणीही आमदार कार्यालय सुरू होईल आणि लोकांचे प्रश्न सुटतील. कारण बघितलं तर बरेचसे लोक त्यांची प्रश्न घेऊन येतात ताईंकडे, आणि त्यांनी जो गेल्या वर्षभरापासून कामाचा जो झपाटा लावलेला आहे तो निश्चितच आम्हाला फायदेमंद आहे. आणि लोकांना माहिती आहे की आता कुठला आमदार काम करतो, कुठला आमदार काम करत नव्हता, आमदार फंडाचा कोण वापर करतोय. तुम्ही बघत असाल आज माणिकपूरच्या गावामध्ये जवळजवळ 2-3 कामं हे आमदार फंडातून सँक्शन झालेले आहेत. पूर्वी लोकांना हे माहित होतं का की आमदार फंड काय असतो? आमदार फंड हा रिव्हर्स जायचा, परत जायचा, परंतु त्याचा वापर केला गेला नव्हता. पण आज स्नेहाताई दुबे ज्या आमच्या आमदार आहेत, ताईंनी प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्या जनसंवाद घेऊन त्यांनी त्यांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेकडून कामं होत नसतील की त्यांनी आमदार फंडामधून कामं करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या भारतीय जनता पार्टीचे महत्वाचे आणि जुने कार्यकर्ते शेखर धुरी हे तुमच्याच वार्डमध्ये तुमच्या अपोजिट उभे आहेत.
त्याबद्दल तुम्हाला काही त्यांच्या जाण्याने काही वोटिंग मध्ये त्रास होईल का? बघा, आमच्याकडे एक धुरी आहेत, साधनाताई धुरी, त्या असली धुरी आहेत. आम्ही त्यांना मानतो आणि ह्या प्रभागातला जो जनता आहे ती त्यांना मानतात. बाकी त्यांच्याबद्दल काय ते तर माझ्यापेक्षा वरिष्ठ होते, त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. आता तुम्ही जनतेला काय, तुमचे जे मतदार आहेत त्यांना काय अपील करा? मी आज माझ्या जनतेला अपील करतो की बघा, तुमच्या घरी येतील, सांगतील तुमच्या धर्मावरती हल्ले होतात, धर्माचा आधार घेतील आणि परत आपण निवडून कसं येतील त्याचा प्रयत्न करतील. कारण ह्यांना आता त्यात तोच प्रश्न आहे, विकासाची कामं काय झाली ह्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाही. विकास झाले का? नाही झाले. गावातले रस्ते सुधारले का? नाही सुधारले. तर हे फक्त धर्माचा आधार घेऊन फक्त लोकांमध्ये डर पैदा करायचा आणि आपलं काम साधून घ्यायचं. जसं बोलतात ना की लांडगा आला रे आला, अशी आरोळी करायची आणि आपलं काम साधून घ्यायचं, हे यांचं उद्दिष्ट आहे आणि हे नेहमी ते तसं करत असतात. लोकांमध्ये खोट्या बातम्या पसरवणं, खोटे आरोप करणं, म्हणजे ते प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगणं, घरात जाऊन सांगणं, हे असले प्रकार चालू आहेत. मी ह्या असल्या प्रकारामध्ये कधीच पडत नाही. मी फक्त आपला विकासाचं काम घेऊन जातो की आम्ही पुढे काय करणार आहोत, आमच्या सरकारने पुढे आपल्या लोकांना किंवा या प्रभागाला कसा फायदा होईल हेच लोकांना सांगतोय. आणि माझी सर्वांना विनंती आहे की आपण ह्यांनी जो आपल्यामध्ये डर पैदा केलेला आहे किंवा जे हे केलेलं आहे, जे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना तुम्ही बळी पडू नका आणि आपला खरा विकास कोण करू शकतो ह्याच्यावर बघून तुम्ही मतदान करा. धन्यवाद. तर तुम्ही मॅथ्यू कोलासो यांचं संपूर्ण म्हणणं ऐकलं. मॅथ्यू कोलासोचं म्हणणं आहे की मागच्या कालावधीमध्ये जे काही काम चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही, म्हणून तुम्ही आम्हाला निवडून द्या. आम्ही वसईच्या जनतेला जे काम पाहिजे तसं काम करू आणि वसईच्या जनतेच्या मनातील काम आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.